जाती वर्गीकरण, एससी वर्गीकरण या संदर्भात याला न्याय मागण्यासाठी जे चाललेलं आहे त्या शासनाच्या दरबारी या ठिकाणी आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज समाजबांधवांच्या ठिकाणी मिटिंग ठेवलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्व पक्षीय, सर्व समाजाचे कार्यकर्ते, सर्व मित्र परिवार, आमचे तरुण मित्र, तरुण पोरं, महिला मंडळ या ठिकाणी समाजातले सर्व घटकातले, राजकारणापासून असतील, सामाजिक काम करणारे असतील, छोट्या छोट्या वार्डामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी या ठिकाणी मिटिंगला या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे. आणि आमच्या या ठिकाणी एक कृती समिती तयार करण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. त्या कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार प्रसार, मिटिंगचं आयोजन, मोर्चा कसा करायचा, निवेदन कसं द्यायचं, हे या सर्व पद्धतीने त्या कृती समितीच्या माध्यमातून देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे मिटिंग आम्ही आयोजित केलेली आहे, या मिटिंगमध्ये मोर्चाचा कुठून निघणार आहे, आर्थिक बळ कशी करायची, विशेष म्हणजे या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे की या मोर्चासाठी लागणारी सामग्री जी बी आहे, आर्थिकपासून तर जे असेल ते समाजाचे मर्यादित ठेवून या ठिकाणी आम्ही करणार आहे. आणि वकील संघ असेल, सर्व या ठिकाणी मदत करत आहेत. तरी मला सांगायचं असं आहे, वर्गीकरणाचा आपण जे मोर्चा या ठिकाणी घेतो आहे ते आपण या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे, ज्या जनगणना म्हणून आपल्याला दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुलं आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे औलाद आहे. आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणाचे खरे हकदार आम्ही या ठिकाणी आहेत. बाबासाहेबांनी देताना असं या ठिकाणी सर्व मागासवर्गीय, सर्व जितकेही बसतात ते माझे आहेत, माझे बांधव आहेत म्हणून या ठिकाणी दिलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी आपच्या भावाभावांमध्ये या ठिकाणी वाटाघाटीचा ज्या ठिकाणी तिनगा तो टाकलेला आहे, तो या ठिकाणी या मोठ्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण त्या ठिकाणी खेळलं जात आहे. समाजाचं या ठिकाणी वर्गीकरण नसून हे समाजाचा हत्यार या ठिकाणी देऊन या ठिकाणी राजकीय बळ या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, सत्याचा बळ या ठिकाणी वापर करतायत. आम्ही या ठिकाणी आमचा जो समाज आहे या सत्याला जवळून ओळखून आहे, राजकारणाला जवळून ओळखून आहे, राजकारणाचे डाव जवळून ओळखून आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या गळ्यात कोणी लोक फासा टाकू शकत नाही. आम्ही जागृत लोक आहेत म्हणून आमच्या जे बांधव आहेत, ज्यांना या ठिकाणी या राजकारण या सगळ्या गोष्टी कमतरता माहिती असल्या, त्यांच्या गळ्यात हा फासा टाकलेला आहे. परंतु मला सांगायचं असं आहे, वर्गीकरण करण्याचं खरं कारण असं आहे, वर्गीकरण केल्यानंतर ज्यावेळेस वर्गीकरण होईल त्यावेळेस एससी कॅटेगरी जागा ज्याला मिळेल, समजा आता मातंग समाजाची एससी कॅटेगरी जागा निघाली, त्या कॅटेगरीत जर माणूस भेटला नाही त्याला 3दा कॉल केला जाईल एससी कॅटेगरीचा. आणि त्या कॅटेगरीमध्ये एससी कॅटेगरीमध्ये ती जागा जर नाही भरली गेली, तिथे लायकदार उमेदवार नाही भेटले गेला तर तीन कॉल नंतर ती जागा जी आहे ती जनरल केला जाईल आणि जनरल समावेश त्या ठिकाणी भरला जाईल. अशी देखील त्या ठिकाणी हातखंडे वापरण्यात येत आहे. म्हणून आपण देखील त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता भुसावळ शहराचं घ्या, भुसावळ शहरामध्ये मातंग समाज आहे, मातंग समाजाने अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक देखील या ठिकाणी तयार केलेलं नव्हतं. परंतु या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठेला जितकं बाबासाहेबाला मानतो तेवढं अण्णाभाऊ साठेंना आम्ही मानतो. आणि मी स्वतः माझ्या पैशाचा खर्च करून त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा या ठिकाणी स्मारक मी तयार करून दिला आणि त्याचं उद्घाटन रामदास आठवले साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. सांगायचा अर्थ असा आहे की आम्ही या ठिकाणी मातंग समाजाला आमचा भाऊ समजतो, आमचा रक्तातला समजतो. आत्तापर्यंत आपण जर मागे पाहिलं असेल तर मातंग समाजाच्या घरावर दगड गेला असेल तर तो दगड आमच्या घरावर आलेला होता. मातंग समाजाच्या घराला जर आग लागली असेल तर त्याची वाफ आमच्या घरापर्यंत आली होती. आम्ही त्यांच्या बाजूने लढलेलो आहे, त्यांच्या बाजूने उभे राहिलेलो आहे. म्हणून या ठिकाणी मला म्हणायचं आहे, तुम्हाला वर्गीकरण जर पाहिजे होतं, वर्गीकरण जर तुम्हाला हक्काचं पाहिजे होते तर या ठिकाणी बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत बौद्ध समाजासोबत मिटिंग या ठिकाणी करून जेव्हा मिटिंग घेतल्यानंतर तुम्हाला जर बौद्ध समाजाकडून या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नसता, त्याच्यात आमचा लाभ दिसला असता तर त्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडून फुटून गेले असते. परंतु आपण भाऊ असताना आपण चर्चा केली नाही आणि सीधे या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर उतरले, रस्त्यावर आंदोलन केलं. अरे रस्त्यावर आंदोलन केले तर काही हरकत नाही. या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आंदोलन कसं राहतं, कोण काय करतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आंदोलन करतो. अरे आम्ही आंदोलनामध्ये आमच्या मुलं शहीद होऊन केलेले आहेत, पण आम्ही ते घेतल्याशिवाय थांबलेलं नाही आहे. आमच्या एकुलता एक पोरगा शहीद त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आंदोलनाला आम्ही घाबरत नाही. आंदोलन कसं उभं करायचं हे आमच्या रक्तात आहे. आमच्या विरोधात कोणी 1000चा मोर्चा काढत असेल तर आमची ताकद एवढी कमी 1 लाखाचा मोर्चा या ठिकाणी काढू शकतो.
आम्ही आतापर्यंत जेही घेतलेलं आहे आम्हाला कोणी सन्मान स्वाभिमानाने दिलेला नाही आहे. आम्ही जेही घेतलेलं आहे ती सरकारकडून हिसकून घेतलेलं आहे, सरकारला दबाव तंत्र करून आम्ही घेतलेला आहे. परंतु आम्ही कोणतं घेतलेलं आहे? हक्काचा घेतलेला, आमचा हक्काचा घेतलेला. बिना हक्काचा आम्ही सरकारकडे कधी मागितलं नाही आणि मागणार मी नाही. आमचा हक्काचा आम्ही हिसकून घेतलेला आहे. म्हणून आमच्यामध्ये ताकद आहे. आमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला आणून पाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही कोणावर अन्याय करत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी मोर्चाचं आमचं नियोजन आहे. म्हणून या ठिकाणी आता आमचा जो मोर्चा आहे या ठिकाणी भविष्यात आणि भविष्यात कधी झालेला नाही असा मोर्चा या ठिकाणी होणार आहे. आणि या मोर्चामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमच्या यांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला मोर्चा काढताना आपल्याला घराला कुलूप लावायचं आहे. राजू सुरेंची जर मोर्चात सहभाग होत असेल तर त्याच्या घराला देखील कुलूप लागलं पाहिजे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी आपल्या घराला कुलूप लावून आपल्याला रस्त्यावर यायचं आहे. आपल्याला प्रशासनाला या ठिकाणी आमची मागणी काय, आमची मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत हे प्रशासनाला दाखवून द्यायचं आहे. आणि प्रशासनाला हे दाखवायचं आहे की आम्ही आज बी जागृत आहे, उद्या बी जागृत राहू आणि नेहमी जागृत राहू. प्रशासनाने आम्हाला कमजोर समजू नये या ठिकाणी प्रशासनाला आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून दाखवून देणार आहे. म्हणून मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही जे सर्व टीम आहे एकजुटने एकत्रितपणे काम करतोय. आमचा पक्ष, आमचा गट तर सर्व या ठिकाणी बाजूला ठेवणार आहे. फक्त एकच लक्ष, जय भीम समाजाचा मोर्चा हाच आमचा लक्ष आहे. आणि प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाला या ठिकाणी मोर्चात सहभाग करून घ्यायचा आहे. हा प्रचार प्रसार आमचा राहणार आहे. शासनापर्यंत आमचं निवेदन या ठिकाणी शांततेने पोहोचवायचं आहे. आमच्या युवकांना देखील या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला भावनेच्या भरात या ठिकाणी जायचं नाही. वाद होईल असे कोणते पोस्ट करायचे नाही. आणि आपल्याला वाद दुकान बंद करा का गाव बंद करा, मोर्चाच्या वेळी देखील आपल्याला कोणाला त्या ठिकाणी बोलायचं नाही. फक्त आपला मोर्चा सक्सेस कसा होईल याला हे बघितलं पाहिजे. दुसऱ्या कोणत्याच गोष्टी या ठिकाणी सार्वजनिक माणसांना किंवा लोकांना आपल्या मोर्चापासून त्रास होईल नाही याची आपण दखल घ्यावं. एक आपला मोर्चा आदर्श मोर्चा राहील.